यंदाच्या दिवाळीत सोनं चांदीचे भाव चढे असतानाही सराफ दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळते। या दिवाळीत देशभरात खरेदीचा आकडा 125 टन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। यावेळी 40% भाव वाढ असताना भरमसाठ विक्रमी खरेदी होती आहे। देशभरातील जेम्स आणि ज्वेलरी अर्थात सराफा मार्केटचं जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे चेअरमन राजेश रोकडे यांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना काय सांगितलंय आपण पाहूयात। विविध कारणामुळे या दिवाळीच्या दरम्यान सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि अशा वेळी अपेक्षा आधी ही होती की सोने चांदीचे भाव गगनाला वाढले असल्यामुळे या धनत्रयोदशीला किंवा या दिवाळीला तितकीशी गर्दी राहणार नाही, तितका रिस्पॉन्स असणार नाही जितका की दरवर्षी दिवाळीला पाहायला मिळतो। पण जे आपले सोने चांदी मार्केट आहे त्यामध्ये एक सुखद आश्चर्याचा धक्का अशा पद्धतीनं लागलेला आहे की सोने आणि चांदीच्या ग्राहकांची झुंबड ठिकठिकाणी उडायला दिसत आहे। आपल्यासोबत ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल या राष्ट्रीय सरकारी संस्थेचे ऑल इंडिया चेअरमन आपल्यासोबत राजेश रोकडे आहेत। त्यांना विचारूया आधी काय वाटलं होतं आणि आता काय रिस्पॉन्स मिळतो आहे। नक्कीच जेव्हा सोन्याचा भाव वाढला त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की यावेळेस थोडी ग्राहकी कमी राहील, परंतु सगळ्या ज्वेलर्सनी खूप चांगली तयारी केलेली होती। मला पूर्ण भारतातून सगळ्यांचे जे मला फीडबॅक आले त्याच्यात मला कळलं की नाही सगळे ज्वेलर्स सुसज्ज आहे आणि जितकी सगळ्यांनी तयारी केली होती त्याला अगदी जसं पाहिजे तसा मोबदला सगळ्या ग्राहकांनी दिलेला आहे। ओव्हरऑल जर मी मागच्या वर्षा आणि या वर्षात जर रेटमध्ये बघितलं तर सोन्याचा रेट 75,000 ते 80,000 होता, जो की आता जस्ट एक 1.25 लाख क्रॉस करून चुकलेला आहे। 1,30,000 1,32,000पर्यंत रेट गेलेला आहे। चांदी पण तसंच 91,000 होते, आज 1,80,000पर्यंत जाऊन पोहोचलेली होती। त्याच्यामुळे आम्हाला थोडा म्हणजे कुठे ना कुठे आतमध्ये वाटत होतं की थोडासा बिझनेस कमी होईल, पण मी म्हणेल की कालचा जो ओव्हरऑल पूर्ण भारतातले आम्ही जे रिपोर्ट घेतले त्याच्यात असं म्हणेल की जितका अंदाज होता त्या अंदाजापेक्षा जास्त व्यवहार झालेला। हां, इतका वजनाच्या हिशोबाने आम्हाला बघायचं होतं की वजनात काही वाढ झाली तर वजन तेवढंच म्हणेल की मागच्या वर्षी जेवढं वजनाने आम्ही विकलेलं तेवढंच यावर्षी पण वजनाला विकलेलं आहे। जवळजवळ मी याला पूर्ण भारतात जर बघितलं तर 25 ते 30 टनापर्यंत एका दिवसात काल पूर्ण भारतात सोन्याचे दागिने आणि सोनं विकल्या गेलं। तर हा एक चांगला फिगर आहे आणि आम्हाला एवढं अपेक्षित पण होतं। खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सुद्धा। तर या दिवाळीमध्ये आपण भारतीयांनी हे दाखवून दिलेलं आहे की आपण किती पट्टीचे दागिने प्रेमी आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, एनडीटीव्ही मराठी, नागपूर।